नमस्कार मंडळी, काय चाललंय? आज आपण एक अस्सल मराठमोळ्या गप्पांच्या अणूमध्ये आहे आणि विषय असा आहे की तुमच्या डोक्यामधली भिंगरी गारगार फिरल्याशिवाय राहणार नाही. तर मिनता देवी नाव ऐकलंय का? नाही? मग ऐका. ही बाई कोण आहे आणि तिचं नाव संसदेपर्यंत का पोहोचलंय? चला थोडं डोकं चालूया आणि या गमतीदार पण गंभीर विषयामध्ये डुबकी मारूया. तर बघा, सध्या सगळीकडे मिनता देवी नावाचा एक बोबाटा चालू आहे. तर मंडळी, ही बाई 124 वर्षाची आहे असं सांगितलं जातं. अहो, 124 वर्ष? मला तर वाटतं ही बाई स्वातंत्र्यापूर्वीपासून काय मतदान करत होती का काय? बर, तुम्हाला वाटत असेल असं का म्हणतोय. पण गंमत बघा, मिनता देवीचं नाव पहिल्यांदाच मतदार यादीमध्ये आलेलं आहे. ही वय 124 वर्षाची आहे आणि हिनं पहिल्यांदाच मतदान केलेलं आहे. तर फॉर्म 6 मधून तिनं पहिल्यांदाच नाव नोंदवलेलं आहे. आता तुम्ही म्हणता बाबा, हे फॉर्म 6 नेमकं काय भानगड आहे? तर फॉर्म 6 ह्याच्यासाठी वापरला जातो, जो नवीन मतदार असतो त्याचं नाव मतदान यादीमध्ये नसते त्याच्यासाठी हा फॉर्म वापरला जातो. मग 124 वर्षाच्या मिनताबाईनं हा फॉर्म का भरला आणि खरंच त्या जिवंत आहेत का, की हा काहीतरी कट कारस्थानाचा भाग आहे? सोशल मीडियावर तर या गोष्टीची चर्चा इतकी होत आहे, काय सांगू. तर 12 ऑगस्टला संसदेच्या परिसरामध्ये विरोधी पक्षाने मिनता देवीच्या फोटोच्या टी शर्ट घालून आंदोलन केलं होतं आणि त्यावरच लिहिलं होतं मिनता देवी. अहो, हा काय प्रकार आहे? राहुल गांधींनी तर या प्रकरणाला हात घातलाय, हातच काय पाय पण घातलाय म्हणा हरकत नाही. कारण की त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की मतदार यादीत काहीतरी काळभेर चालतंय. आता मतदार यादी म्हणजे काय, तर ती बूथ एजंटची खास मालमत्ता समजली जायची. पण आता हा विषय राष्ट्रीय पातळीवर गेलेला आहे आणि एका एका नावाची चौकशी होत आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला इथे एक लक्ष द्यायची गरज आहे, कारण आता फॉर्म 1700 येत आहे. आता तुम्ही म्हणता बाबा 1700 काय आहे? आता फॉर्म 6 तर समजला, आता 1700 काय आहे? तर 1700ची खूप चर्चा झाली. पत्रकार पूनम अग्रवाल यांनी हा मुद्दा उचलला आणि राजकीय कार्यकर्त्यांनी या फॉर्मची मागणी सुरू केली. पण का? तर कारण या फॉर्म मधून कळतं की एका बूथवर किती मतदार आहेत आणि किती मतं पडली. हा नियम आधीपासूनच होता, पण 2024च्या निवडणुकीत याला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. इतकं की तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचं डोकं तर गरगरायला लागले म्हणा. त्यांनी तर म्हटलं आहे की हा फॉर्म 1700 इतका प्रसिद्ध झाला आहे, युपीएससीच्या मुलांनी याची तयारी करायला हवी. पण गंमत बघा, निवडणूक आयोगाने यावर काही स्पष्टीकरण दिलं नाही. राहुल गांधींनी मिनता देवी, शकुन राणी, गुरकिरत आणि आदित्य श्रीवास्तव यासारख्या नावांचा मुद्दा उचलला, पण आयोग यावर गप्पच आहे बरं का. एकाही पत्रकार परिषदेमध्ये त्याने यावर बोलायचं धाडस मात्र दाखवलं नाही. का बरं? कारण यात काहीतरी लबाडी आहे का, असा प्रश्न नक्कीच उद्भवू लागला असेल आता. तर मित्रांनो, आता थोडं शकुन राणीच्या गोष्टीवर येऊया. तर ही शकुन राणी एकदम केस स्टडी बनलीच आहेच म्हणायचं, कारण राहुल गांधींनी सांगितलं की शकुन राणी आणि त्यांचे पती वीरेंद्र कुमार यांचे 3 मतदार ओळखपत्र आहेत. अहो, एक माणूस आणि 3 ओळखपत्र आहे का नाही नवल? आणि गंमत बघा, शकुन राणी 70 वर्षाचे आहेत, पण त्यांनी फॉर्म 6 भरलाय. 6 म्हणजे काय? तर पहिल्यांदाच मी मतदार झालेला व्यक्तीसाठी हा फॉर्म वापरला जातो, अगोदरच सांगितलेलं आहे. बरं बघा, 70 वर्ष काय त्या घरी बसून भाकऱ्या लाटत होत्या का, हा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे. शकुन राणी बेंगळुरूमध्ये 13 सप्टेंबर 2023 आणि 31 ऑक्टोबर 2023 ला दोनदा फॉर्म भरला. कोणता? तर फॉर्म 6. फॉर्मवर त्यांचा फोटो थोडा वेगळा आहे. एकाच फॉर्मवर नाव आहे आणि शकुन आणि राणी असं स्वतंत्र, तर दुसरं जे ओळखपत्र आहे त्यांचं मतदान पत्र, त्याच्यावर शकुन राणी असं एकत्र नाव आहे. आणि विशेष म्हणजे या दोन्ही ओळखपत्रावर मतदान झालेलं असं दिसतंय. आता सवाल असा आहे, या शकुन राणीनं मतं दिली की कोणीतरी त्यांच्या नावावर खेळ केलाय? आणि जर हा खेळ झाला असेल तर निवडणूक आयोगाला याची माहिती का नाही? असे एक नाही तर बरेच प्रश्न आहेत. तो लोकशाहीच्या नावानं सगळे शितुडे उडाले आहेत, माहित आहे का. तर 33,000 नवीन मतदार कुठून आले, हे देखील प्रश्न आहे. आणि आता हा खेळ फक्त शकुन राणी पुरता मर्यादित नाही, तर एका विधानसभा क्षेत्रात तब्बल 33,692 नवीन मतदार फॉर्म 6 द्वारे नोंदणी केली गेलेली आहे. आणि यातले बरेचसे मतदार जे आहेत ते 70 आणि 98 वर्षाचे आहेत. अहो, हे काय आहे? यांना आता वयाच्या या टप्प्यावर मतदानाची हौस सुटली का? आणि गंमत म्हणजे बघा, 18 ते 23 वयाचे तरुण
या जवळपास नाहीत. याला म्हणतात का नवीन मतदारांची फॅक्टरी. नेमकं काय चाललंय आणि काय नाही त्याच्यामुळं अगोदरच तुम्हाला म्हणलं होतं तुमच्या डोक्याची भिंगरी नक्कीच चालणार आहे. राहुल गांधीने यावर बोलताना एक गमतीदार उदाहरण दिलं होतं बघा. हे बघा, शकून राणी 70 वर्षाच्या पण नवीन मतदार आहेत. त्यांनी दोनदा फॉर्म भरला. एका फोटोत झूम इन आणि झूम आउट जर केलं आणि या दोन्ही ओळखपत्रावर मतदान झालंय असं आपल्याला दिसलंच आहे. त्यांना या पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यावर त्यांनी एकदा झूम इन झूम आउट करून सर्व प्रकरण आपल्याला दाखवलं होतं. तिथंच काहीतरी यांच्या नावावर खटपट केली का असा देखील प्रश्न उपस्थित झाला. आणि याच्यासाठी सीसीटीव्ही फुटेज नष्ट केलं जात आहे का जेणेकरून खरंच करून कुणालाच काय कळू नये. विशेष बाब म्हणजे बघा, संशय काय येत आहे तर निवडणूक आयोग यावर गप्प बसले. काहीच नाही, त्याची प्रतिक्रिया नाही, काय नाही, त्याला उत्तर काय द्यायचं हे देखील कळाय नाही. विशेष म्हणजे त्यांना आपली वेबसाईट देखील बंद करून टाकलेली आहे. जेव्हा राहुल गांधींना हा मुद्दा उचलून धरलाय तेव्हापासून बघा इलेक्शन कमिशनची वेबसाईट देखील बंद आहे जिथं जिथं घोळ झाले आहे तिथली. तर कर्नाटकच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधींना नोटीस पाठवली. ते शकून राहणे म्हणतात त्यांनी फक्त एकदाच मतदान केलं, पण मग दुसरं मत कोणी केलं आणि तिसरं ओळखपत्र कुठून आलं. ऑल्ट न्यूजच्या मोहम्मद जुबेर यांनी तर शोधून काढलं की शकून राणीचं नाव फक्त 2दा नाही तर 3दा मतदार यादीमध्ये आलेलं आहे. असे कित्येक उदाहरणं द्यायची आहेत. आणि निवडणूक आयोगानं राहुल गांधीने दाखवलेले 2 ओळखपत्र अपडेट केली पण तिसरं अपडेट केलं नाही. अहो हे काय चाललंय. खुलेआम तुमच्या डोळ्यात देखत सर्व दिसत आहे तरी देखील तुमचे अजून हे टाळकं आहे ना, ह्याच्यामध्ये कचरा भरलेला आहे तसाच भरलेला राहू द्या. अजून तुम्हाला जाग आलेली नाही. ज्यावेळेस तुम्हाला हुकुमशाही आणि लोकशाहीमधला फरक कळन किंवा हे समजा आपल्यावर जेव्हा एखाद्या दिवशी लादलं जाईल तेव्हा तुम्हाला लोकशाहीची व्याख्या मात्र कळाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यावेळेस उशीर खूप झालेला असं. ठीक आहे, येऊ आपल्या मेन विषयावर. तर महादेवपुरा विधानसभेत 11,000 डुप्लिकेट मतदार झालेत. 400हून अधिक संशयास्पद ऍड्रेस कसं काय आले याच्यावर देखील प्रश्न उपस्थित आहे. आणि जर एका विधानसभेत एवढी गडबड आहे तर देशभरात काय झालं असेल याच्या पुढचं बोलायला नको. निवडणूक आयोगाला याची चौकशी का करायची नाही त्यांनाच माहीत. वीरेंद्र कुमार आणि इतर गोष्टी. आता शकून राणीचे पती वीरेंद्र कुमार यांच्याकडेही 3 मतदार ओळखपत्र सापडलेली आहेत. शकून राणी आहे त्यांच्याकडे त्यांना ऑलरेडी 3 आहेच. वय किती आहे, 70 वर्ष आहे. त्यांचा पती वीरेंद्र कुमार ह्याच्याकडे पण किती आहेत, 3 ओळखपत्र आहेत. एक कर्नाटकामध्ये, एक उत्तर प्रदेशात आणि एक बिहार. अहो हे लोक काय सुपरमॅन आहेत का ते तिन्ही ठिकाणी मतदान करायला गेले. आणि यातही गंमत अशी की प्रत्येक ओळखपत्रात त्यांच्या वडिलांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये थोडा फरक आहे. मग निवडणूक आयोगानं काम काय केलंय, असा हलगर्जीपणा चालतो का. खूप प्रश्न आहेत, खूप. तुम्ही थोडं जर डोकं लावलं, स्वतःची जी आयडिओलॉजी जर वापरली, सगळं तुमच्या डोळ्यासमोरच आहे. बिहारमधल्या SIR सर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनची ही गोष्ट तर आणखी रंजकच आहे. बिहारात मतदार यादी स्वच्छ करण्यासाठी SIR जे सर आता प्रकरण समोर आलेलं आहे. पण तरी हजारो मतदारांचे नाव UP आणि बिहार दोन्हीकडे आढळले. रिपोर्ट कलेक्टिव्हच्या अहवालात सांगितलं की वाल्मिकी नगरमध्ये 1000हून अधिक मतदार UPचे आहेत. मग हे लोक खरंच अस्तित्वात आहेत का की ही बोगसच आहेत. आणि गंमत बघा, निवडणूक आयोगाने यावर काहीच उत्तर दिलं नाही. डिजिटल इंडियाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारला मतदार यादी डिजिटल आणि पारदर्शक का करता येत नाही यावर प्रश्नचिन्हच आहे. 2025 चालू आहे, डिजिटल इंडिया. बरं का डिजिटल करता येत नाही, का अशी यादी बनवली जाते जी अक्षरशः वाचता सुद्धा येत नाही. बरं का अशी यादी बनवली जाते ते अक्षरशः वाचणं सुद्धा अवघड होतं. तर मंडळी तुम्हाला यावर काय वाटतंय. हा सगळा खेळ निवडणुकीचा खिस्सा साफ करण्याचा आहे का. राहुल गांधी म्हणतात 1 पर्सन 1 वोट, एक माणूस एक मत. हा आपल्या संविधानाचा पाया आहे. पण जर एकाच माणसाचे 3-3 ओळखपत्र बनत असतील तर हा लोकशाहीचा कसला खेळ आहे हो. आणि जर हीच मतदार यादी आधार आहे ज्यावर देशाचा पंतप्रधान, गृहमंत्री असतील, खासदार असतील निवडले गेले आहेत, तर मग या गडबड असेल तर काय करायचं. राहुल गांधी म्हणतात यासाठी लोकसभा विसर्जित करावी लागेल. आणि मराठी प्रेक्षकांसाठी एक खास गोष्ट, महाराष्ट्राच्या पालघर मतदारसंघामध्ये
असाच खेळ झाल्याचा दावा आहे. सुषमा गुप्ता नावाचा एका मतदाराचे 6 ओळखपत्र आहेत. एकच फोटो, एकच पतीचं नाव, पण 6 वेगवेगळे इपिक नंबर. अहो हे काय तमाशे आहे, नेमकं काय चाललंय मंडळी? एवढं भयान आणि भयावह सत्य आहे. जेवढ्या ह्याच्या खोलात जातात तेवढं बाहेर येत आहे. मित्रांनो, हा विषय फक्त मिनता देवी किंवा शकून राहणेपुरता नाही, हा आपल्या लोकशाहीचा प्रश्न आहे. जर मतदार यादीत एवढी गडबड आहे तर मग आपण निवडलेले नेते खरंच आपली निवड आहेत का? निवडणूक आयोगाने यावर पत्रकार परिषद घ्यावी, पारदर्शकतापणे डाटा जाहीर करावा. पण ते गप्प आहेत. आणि का गप्प आहेत काय माहित नाही. आणि मीडिया यावर काय बोलायला तयार नाही. अहो, या देशात स्वातंत्र्यासाठी अकबरांनी काळ्या पाण्याची सजा भोगली, तिथं आज लोकशाहीच्या प्रश्नावर गप्प बसणं म्हणजे काय समजायचं याला? लोकशाही झाली का हुकुमशाही झाली तुम्हीच समजा आता. जाऊ द्या, एवढं सारं झालं. मला एक काय म्हणायचंय मंडळी, आपण यावर विचार करूया. मंडळी, हे विषय हलक्यात घ्यायचा नाही बरं का, कारण की हे अतिशय गंभीर मुद्दा आहे. आणि खरंच तुम्ही थोडे डोकं लावा, तुमचं टाळकं चालवा. ही आयडिओलॉजी ह्याचा वाचली असेल तर ह्याचा थोडा उपयोग करा आणि आपल्या देशात काय चाललंय आणि काय नाही याविषयी जरा विचार करा. आणि आपलं मत, आपला आवाज महत्त्वाचा आहे. आणि हो, कमेंट करायला मात्र विसरू नका. तर मंडळी, हा मुद्दा एवढा गांभीर्यपूर्ण आहे, ह्याला हलक्यात घ्यायला जमणारच नाही, कारण की लोकशाहीचा शेवटी विषय आहे. आपला आवाज महत्त्वाचा आहे. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सांगा रे बाबा, त्या मिनता देवी कोण आहे तर कमेंट करा. ते मिनता देवी तुम्हाला सापडले असले तर. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थांबतो आता.